नमस्कार मंडळी, मी नितेश दाडवे, तुमचा लाडका कोकणचा वाघ. तर आपण निघालो आहे बारीला. आता बारी म्हणजे काय? बारी म्हणजे आपली कोकणातील लोककला, शक्तितुरा. आता त्याला कलगीतुरा पण म्हणतात, पण चाललो आपण तोच बघायला. तर शक्तितुरा म्हणजे काय? पार्वती आणि महादेव, कृष्ण आणि राधा यांचा सात्विक वाद. दोन्ही बुवा म्हणजेच कलगीवाले आणि तुरेवाले आपली बाजू श्रेष्ठ करण्यासाठी इथे शास्त्र आधारे लढतात. तर चला मग बघूया कशी होते बारी, कोण कोणाला पडतोय भारी. तशी मी तर बारी बघतले, पण तुम्हाला सांगायचं थोडंसं एक्साइटमेंट तयार करायची म्हणून काहीतरी बोलतो. तर बोरवलीला होतो आपण, स्कायवॉकवरून निघालो होतो. तर आपल्यासोबत अजून एक माणूस आला आणि तो म्हणजे आपले ऋषिकेश कदम बुवा. हे आहेत आपल्या सचिन कदम बुवांचे शिष्य. तर आम्ही गप्पा गोष्टी करत नाचाच्या आणि इकडे तिकडच्या चहा प्यायला पोहोचलो. एक तर आम्हा दोघांना पण आधी झालेला उशीर, जास्त वेळ लागला तर आम्ही लगेचच गेलो प्रबोधनकर ठाकरे हॉल, बोरवली. काय मग पडला का ढोलकीचा आवाज कानावर? कसा घुसला ना अंगात? नाच तर सुरू व्हायला अजून भरपूर वेळ होता. मी पूर्ण हॉल फिरायला सुरुवात केली. आपले रसिक मायबाप तर अजून कोण आले नव्हते, सगळे बाहेरच थांबले होते. मी आपला कोण नव्हतं तर लगेच सगळं शूट करून घेतलं. सचिन कदम बुवांचा संच आपला सेटअप करत होता. मी घुसलो डायरेक्ट पोरांच्या रूममध्ये, पोरांची तयारी बघायला. तर पोरं आपली एकदम मस्त रेडी होऊन तयार होती. अशी नाचणारी पोरं बघितले ना आपण, आमचे पण आम्हाला जुने दिवस आठवतात. काय झालं दिवस होते. तो झांजवाला बघा पोरांनो, तो झांजवाला एवढा हौशी आहे ना, म्हणजे बघा सेटअप लागतोय तरी पण तो आतमध्ये नाचतोय. आणि ही तुरेवाल्यांची आपल्या लांबोर बुवांची पोरं एकदम रिलॅक्स मध्ये, यांना अजून भरपूर वेळ होता. मी काय समोर बसायला गेलो ना, आपल्या काय होता ब्लॉग, तर आपल्या छोटे छोटे फोटोज लागणार होते म्हणून आपण तिथं थांबलो. आणि एकदाची ही पोरं बाहेर आली आणि त्याच्यात चर्चा सुरू आहे, कुठली चाल, कसं कसं नाचायचं. हे पब्लिक सुद्धा हळूहळू यायला लागलं, खुर्च्या पॅक व्हायला लागलेत मस्त. शो तर तसा म्हणून फुलच गेलाय. इकडे यांचा काही सेटअप काय लागून होत नव्हता. एवढा उशीर ना भाई विचारू नका. आणि मग आपले श्रीकांत भाऊ गेलेले आहेत एकदम मिक्सरवर आणि पूर्ण साऊंड सेट करून टाकला एका झटक्यात. भाई थिएटरला लाईव्ह शो बघण्याची जी मजा आहे ना, ती अशी यूट्यूबला व्हिडिओ आल्यानंतर आरामात बघण्यात नाही. क्राऊडचं वरडतो आणि शिट्ट्या बिट्या मारतो ना, एकदम एक नंबर. आणि फायनली भाई लोक आपल्या शोला झालेल्या सुरुवात आणि उघडलेला आपला कर्टन म्हणजेच आपला पडदा. आणि फायनली भाई ज्यासाठी केला होता अट्टाहास, पोरं रंगमंचावर आलेले आहेत. आणि आता पोराने नमस्कार करून डायरेक्ट एंट्रीला सुरुवात. एंट्रीची छोटीशी क्लिप आहे, बघा फक्त तुम्ही. इकडे काय जो सचिन बुवा पण ऐकत नाही, जिकडे तिकडे वाकून बघतायत, जाऊ काय रे, घुसू काय रे आतमध्ये. आणि फायनली सचिन बुवाची एंट्री झालेली आहे आणि आता आलाय खरा हा रंग, या रंगमंचाला रंग. आणि आता याच्या पुढेची भारी झाले ना बाई, जी भारी झाले बाई, डोक्यातून अजून पण जात नाही. इको कमी करायचं मॉनिटरला, बाकी बाहेर ठेवायचं आहे. मी लगेच आपल्या तुरेवाल्यांच्या रूममध्ये जाऊन आलो. म्हटलं काय करतात पोरं बघूया तरी. तर त्यांची पण मस्त तयारी चालू होती. ही जी पोरांची चर्चा होते ना, बुवा बिवा सगळ्या बाहेर गेल्याच्या नंतर, ते एक नंबर चर्चा असते. स्वतः मी अनुभवले, कारण मी आमच्या नाचामध्ये मी चालक होतो. तो सगळ्या पोरांना घ्यायचं, चाली कशा कशा सांगायचं. आणि बाहेर आलो तर आपल्याला भेटले इथे लांबोरे बुवा, एकदम शांतपणे बारी ऐकत होते. मी पण त्यांना काय जास्त डिस्टर्ब केलं नाही. सचिन बुवांचं मस्तपैकी स्तवन वगैरे झालं. आणि इकडे बघा, इकडे टेन्शन बघा, काय बोलायचंय पुढं. सगळं एकूण एक पॉईंट टू पॉईंट नोट करून घेतो. शांत माणूस आहे, स्टेजवर गेला की सगळे आग लावून टाकतो.
जेवढं जेवढं सचिन बुवा बोलत होता ना तेवढं सगळं ह्या बुवाने नोट करून घेतलं नाही. याची अशी उत्तरं दिलेत ना पुढे भाई विचारू नका. तुरेवाल्यांची पोरं बिरं सगळे आता रेडी होऊन मस्तपैकी शक्तीवालीची बारी एन्जॉय करायला आली होती. बॅक स्टेजला जे उभं राहून आपण आता म्हणजे मी जशी बारी बघतो ना तशी बारी बघायला पण जाम मजा येते रे. मी पण सुद्धा पहिल्यांदा अनुभवतोय. आणि हा लहान कलाकाराला कोण कोण ओळखतं सांगा. कसला नाचतो माहिती आहे हा पोर. एक नंबर. अशी हौस पाहिजे. वाजलं रे वाजलं की पाय थर 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 हालायला पाहिजे. असं छोट्या मुलांना पण बरं वाटतं. असं कोणतरी मोबाईल घेऊन येतोय, फोटो काढतोय, व्हिडिओ करतोय, त्यांचा पण जरा जोश वाढतो. इकडं हा माणूस काय ऐकत नव्हता. पूर्ण बारी अगदी या माणसाने पूर्ण कान लावून ऐकलं. जी नंतर उत्तर दिलेत ना ते तुम्ही फक्त बघा. मी पुन्हा दाखवणार नाही पण व्हिडिओ येतीलच आता युट्यूबला व्हिडिओ येतील. जे आले होते त्यांना माहितीच असेल काय केलं यानं. फायनली बाई लांब बारी संपवला. 3:30चा टायमिंग दिलाय. पहिली बारी संपली 12:15. आता काय बोलणार. जास्त वेळ नाही गेला लांबोरी बुवांचा पण संच लगेच स्टेजवर आला आणि आपला स्टेज सेटअप पूर्ण लावायला लागला. मला थोडा एंट्रीचा डान्स घ्यायचा होता रे या पोरांचा. पण कसं ते मॅनेजमेंट थोडं टाईट होतं आणि शूटिंग बिटिंग करायला बंद होती. मतलब मी पण मग जास्त करत नाही. पण मला शूटिंग करायचं तर गेलो मग बाल्कनीत बसायला. तिकडून शूटिंग. लांबून काय एवढं परफेक्ट दिसणार नाही पण पोरांचा डान्स बघा काय. पोरं नाचलेत बघा काय ती. तर लांबोरी भाऊ आलाय स्टेजवर. आता क्राऊड बघ कसला ओरडल शिट्या मारेल. असं आहे झालं. आलं बघा पैसा आला. आलं बघा पैसा पण देतो पाया पण पडतो. थँक्यू सो मच. त्याच्यानंतर हे सगळं सेट करा दादा राजू दादा. आता लांबोरी बुवा आल्या म्हटल्यावर पेन वही तर घेऊन बसायला लागेल. तर सचिन बुवा बघा आधीच रेडी. पण भाई जो काय आतमध्ये त्या बारीक खदलवला नाही ना. अरे मोठे मोठे गार गेले गंमत मध्ये आणि लांबोरी उभा आहे हिंमत मध्ये. भेंडी कांदाने तुरेवाला आहे ऐकत नसतो. भाई साहब लांबोरी बुवाने जी बारी गेले ना भाई यूट्यूबला येईल तेव्हा तुम्ही बघा. एवढी खतरनाक बारी एवढी घासून गेले ना. मोठे मोठे गार केले गंमत मध्ये भाई. एक नंबर भाई एक नंबर. अशी सचिन बुवांची बारी स्टार्टिंगची पहिली बारी होती. त्यांनी ते जुनं मागचं काढत नाही बसायला पाहिजे होतं. ते मागचं काढत बसले इथे फसले. लांबवर गेला मग चढून. खूपच सुंदर अशी बारी झालेली आहे मित्रांनो. आता आज पुन्हा रात्री घाटकोपरला आहे. घाटकोपरला तर हे लोक आगत लावणार आहेत. आता एवढी बारी केली म्हणजे. अजून तर मी दोघांची एक एक बारी करून निघालो. आणि मला जायचं हाफ डे जॉबला. आता अजून थांबलो असतो. पण भाई एक नंबर. ज्यासाठी आलेलो पहिला 2 बारी भेटून गेलं मला. फुल एन्जॉय. चला मग मी पण जातो तर कामाला व्हायचं हाफ डे. भेटू आपण अशात नवीन नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय. आणि तुम्हाला हा शक्ती तुऱ्याचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
आणि त्या घंटीला पण दाबा, नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील.